हॅलो मैत्रिणींनो, चव्हाण किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आम्रखंड बनवून दाखवणार आहे। हे बघा, मी असं घरी 1 लिटर दुधाचं दही मस्त छान असं बनवलेलं आहे। त्याच्यावर एक बाउल घेतला, चाळण ठेवलेलं आहे, त्याच्यावरती थोडासा स्वच्छ असं धुतलेला रुमाल टाकायचा आहे। बघा शकता तुम्ही, ही 1 लिटर दुधाचं दही किती छान झालेलं आहे। असं हे बघा, म्हशीचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं दूध घ्यायचं नाही, म्हशीचंच दूध घ्यायचं, म्हणजे आपलं दही खूप छान असं घट्ट होतं। तर आता हे आपण असं रुमालामध्ये बांधून घेऊया। बांधल्याच्या नंतर थोडंसं ह्याच्यामधलं पाणी आपण चांगलं असं पिळून घ्यायचं। हे बघा, चांगलं असं पाणी सगळं पिळून घ्यायचं, म्हणजे आपला घट्ट गोळा व्हायला पाहिजे दह्याचं। तर आता ह्याच्यावरती आपण थोडंसं हलकंसं वजन ठेवून घेऊया। हे बघा, म्हणजे आपलं जेणेकरून थोडंसं जरी पाणी राहिलं असलं तरी ते सगळं पाणी जाऊ। तर ही ताट घेतले मी, 2 स्वच्छ असे चांगले धुवून आंबे घेतलेले आहेत। चांगले धुवायचं, कारण वर चिक वगैरे लागलेला असतो, त्याच्यामुळे चांगले आंबे धुवून घ्यायचे। हे बघू शकता तुम्ही, त्याच्यावरचं देठाचं थोडंसं आपण हे काढून घेऊया। आंब्याचा कलर पण खूप छान आहे, एकदम पिवळा चुटूक आंबा आहे, असा एकदम कलरबाज आंबा आहे, कारण आंबट वगैरे असलं आंबा आहे। ह्याचे सगळे असे आपण सुरीने अगोदर काप काढून घेऊया। त्याच्यानंतर आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं काढून घेऊया। एक येड थोडासा असं फिरवून घ्यायचं मिक्सर भांड्यामध्ये, ते म्हणजे आपल्या म्हणजे साखी गाठी वगैरे राहणार नाहीत। बघा, तर आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण असं चमच्याने हे सगळं काढून घ्यायचं, आणि इजीली निघतं हे, कसं चमच्याने निघतं हे बघा। तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया। आणि आंब्याचा सीजन संपत आलेला आहे, तर चला तर म्हणलं आता हे आपण आंब्याच्या रेसिपी पटपट बनवून घेऊया, कारण परत आंबे संपल्याच्या नंतर आपल्याला रेसिपी बनवता येणार नाहीत। त्याच्यामुळं आपण म्हणलं चला हे आंब्याच्या रेसिपी आपलं बनवून घेऊया। आता सीजन संपत आलेला आहे। तर आता ही 2 आंब्याचा गर असा मी सगळा काढून घेतलेला आहे। तर हे आपण थोडंसं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे आपण दही बांधलेलं हे बघा, चांगलं असं पाणी ह्याच्यातलं सगळं निचरा झालेला आहे, सगळं पाणी निघलेलं आहे। बघू शकता तुम्ही, एकदम असा घट्ट आपला गोळा झालेला आहे। तर आता हे आपण गोळाना काढून घेऊया। हे बघा, एकदम घट्ट झालेला आहे। तर हे आपण काढून घेऊया। एक बाउल घ्यायचा काचेचा, हे बघा, हेच काचेचा बाउल घ्यायचा। ह्याच्यामध्ये आपण हे आता हे गोळा झालेला थोडासा फोडून घेऊया। हे बघा, एकदम असं पातळ पण नाही आणि घट्ट असंच पाहिजे, त्यामुळे आपला आम्रखंड खूप छान होतो। हे बघा, तर आता चांगलं आपण असं फेटून घेऊया जरासं, चांगलं असं आपण फेटून घेऊया। बघा, आता ह्याचा एक जीव झालेला आहे, सगळा चांगलं फेटलेला आहे। बघू शकता, आता ह्याच्यामध्ये आपल्या आंबरस करून घेतलेला आहे 1 वाटीमध्ये। पाणी आणि दूध बिलकुलही वापरायचं नाही, कारण आपला आम्रखंड परत पातळ होईल, त्याच्यामुळं ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आणि दुधाचा पण वापर करायचा नाही। 1 वाटी बारीक साखर करून टाकलेलं आहे, 1 चमचा विलायची घातलेली आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता, कसं तुम्हाला गोड जास्त जर असलं तर तुम्ही जास्त पण घालू शकता। तर हे चांगलं असं आपण फेटून घ्यायचं। हे बघा, चांगलं फेटलेलं आहे, ह्याच्यात गाठी वगैरे अशा म्हणजे गिंटुळ्या वगैरे झालेल्या नाहीत। हे बघा, सगळं असंच एक जीव करून घ्यायचा। हे बघा, तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया। हे बघा, किती भारी दिसते बघा आम्रखंड, एकदम बघताच तोंडाला पाणी सुटून असा आम्रखंड झाला आहे। वाव, काय भारी झाला आहे। कशी वाटली तुम्हाला माझ्या आम्रखंडाची रेसिपी, मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का। आता हे आपण एक काचेच्या बाउलमध्ये थोडासा काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। हे बघा, घट्ट असा खूप छान, वाव, काय भारी झालेला श्रीखंड बघा। तुम्ही माझी श्रीखंडाची रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।